स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आता मंगळवारी सुनावणी पार पडणार आहे। याचिकाकर्ते मंगेश ससाने आहेत माझ्यासोबत। मंगेशजी, आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं, कारण आता मॅटर मंगळवारी लागलेला आहे? सुप्रीम कोर्टामध्ये आज राज्य सरकारतर्फे एसजी तुषार मेहता यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये काही लोकल बॉडीजचा, काही पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, यांचा निवडणुकीचा कार्यक्रम चालू झालेला आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतोय। मागच्या तारखेला काही पेटिशनरनी याबाबत असं दाखवलं, कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे। त्यामुळे हे म्हटले की आम्ही या संदर्भामध्ये माहिती घेतोय आणि आम्हाला थोडासा वेळ देण्यात यावा। मंगळवारी आम्ही याच्याबाबत सविस्तर अहवाल सादर करू। पण परवा दिवशी ज्यावेळी सुनावणी झालेली होती त्यावेळी कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 19 तारखेला म्हणजे आजच्या सुनावणीवेळी सगळ्या गोष्टी घेऊन या, अशा पद्धतीच्या सूचना कोर्टाने 2 दिवसापूर्वी दिलेल्या होत्या। आता पुन्हा मंगळवारची वेळ। आता ते कोर्टाचं डिस्क्रेशन आहे। कोर्टाने एसजींचं म्हणणं ऐकलं की 1 आठवड्याचा जास्त वेळ नाही आणि आम्ही याचा सर्व अभ्यास करतोय, जायजा घेतोय की कुठल्या लोकल बॉडीजच्या इलेक्शनचा कुठली स्टेज आता आलेली आहे, कुठलं विड्रॉवलला आलेलं आहे आणि त्याचा सविस्तर आम्ही अहवाल ठेवतो। त्यामुळे आम्हाला वेळ द्यावा आणि त्यानुसार वेळ देण्यात आलेली। आणि दुसरं म्हणजे आजचं जे कोर्ट बसलं होतं ते 3 जजचं खंडपीठ होतं, पण त्याच्यामध्ये मागच्या तारखेला जस्टिस सूर्यकांत यांच्याबरोबर ज्या जस्टिस बागची होत्या त्या नव्हत्या। कोर्टाने सांगितलं की या संदर्भातलं काही सुनावणी बागची आमच्या सहकारी त्या पण होत्या, त्यामुळं याच्यामध्ये त्यांच्याच कोर्टासमोर हे मंगळवारी आपण ऐकू। पण मंगेशजी, महाराष्ट्रामध्ये खास करून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील अशी शक्यता वर्तवली जाते, त्याच्यावरती काही या सुनावणीचा परिणाम होणार का? त्या निवडणुका होणार आहेत की नाही होणार, किंवा त्याची घोषणा होईल की नाही? नाही, शक्यता आणि असं मी प्रेडिक्ट करतो की मंगळवारपर्यंत तरी राज्य निवडणूक आयोग नवीन कोणता प्रोग्राम जाहीर करणार नाही। पण कोर्टाने तसं काही स्पष्टीकरण दिलंय का? कोर्टाने स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा राज्य निवडणूक आयोगाने पण तसं सांगितलं नाही। सुनावणी जास्त वेळ काय चालली नाही, फक्त आज तारीख पुढची घेतली। पण एकंदरीत हे सर्व पाहता राज्य निवडणूक आयोग 25 तारखेपर्यंत थांबू शकतो। आपण एक शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकाचा कार्यक्रम सध्या जो घोषित झालेला आहे त्याच्यावरती याचा काही परिणाम होणार आहे? नाही, होऊ शकतो। तोच तर सर्व अहवाल, तोच तर त्या सगळ्या स्टेजेस, कोणत्या आता स्टेजला कुठल्या यांचा इलेक्शनचा प्रोग्राम आहे, हे सगळं राज्य सरकार आणि निवडणूक आयोग मंगळवारी 25 तारखेला समोर ठेवतील आणि मग त्याच्यावर कोर्टामध्ये तोपर्यंत सध्या जी प्रोसेस सुरू आहे म्हणजे नगरपंचायत, त्यात काय फरक पडणार आहे का? त्याला स्टे वगैरे कोर्टाने काय? त्याला स्टे कोणी मागितला पण नाही, कोर्टाने स्टे पण तो जो प्रोग्राम चालू आहे तो प्रोग्राम आहे तसा चालू राहील। सगळ्या प्रश्नांची उत्तर थोडक्यात आता मंगळवारी मिळतील असं? नक्कीच मंगळवारी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। ओबीसीचं भवितव्य, ओबीसीचं 50%च्या वरचं गेलेलं आरक्षण, याचं सर्व भवितव्य मंगळवारी ठरेल। धन्यवाद। हे मंगेश ससाने वकील होते, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, त्या सुनावणीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा जी लवकर तातडीनं काही दिवसांमध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, ती मंगळवारपर्यंत होणार नाही, हे तरी सध्याच्या कोर्टाच्या आजच्या भाषणांवरनं किंवा कोर्टाच्या टिप्पण्यांवरनं दिसून येत आहे। बघावं लागणार आहे की मंगळवारी नेमकं सुनावणीमध्ये काय होतं। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।